बुद्धलेणीच्या पायथ्याशी संबोधीचा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झालाय। समाजभूषण डॉक्टर भीमराव हत्तीआंबिरे यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये 20 जोडप्यांनी मंगल परिणय गाठ बांधली आहे। संबोधी अकादमी महाराष्ट्र व सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानं रविवार दिनांक 25 मे 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर येथील ऐतिहासिक बुद्धलेणीच्या पायथ्याशी निसर्गरम्य परिसरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झालाय। अनेक मान्यवर व हजारो उपासक उपासिकांच्या उपस्थितीमध्ये 20 जोडप्यांचा विवाह या प्रसंगी संपन्न झाला। मंगल परिणय विधी पूज्य भंते बोधी धम्मो थेरो व भिक्खू संघाच्या हस्ते संपन्न झालाय। या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटीचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे, डॉक्टर बालाजी गोरे, वैद्यकीय अधिकारी मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष छत्रपती संभाजीनगर, संबोधी अकादमी महाराष्ट्राचे अध्यक्ष समाजभूषण डॉक्टर भीमराव हत्तीआंबिरे यांची उपस्थिती होती। या प्रसंगी मंचावर संबोधी मित्र मंडळ महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष सिद्धार्थ भराडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस विष्णू जगताप, भगवानराव जगताप, शेषराव जल्हारे, भीमराव पतंगे, शशिकांत हत्तीआंबिरे, विनोद कांबळे, प्राध्यापक भाग्यश्री सातदिवे, कमलेश कामिटे, अविनाश मालसमिंदर आदींची उपस्थिती होती। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राजपूत तर आभार प्रदर्शन सिद्धार्थ भराडे यांनी केलंय। विवाह सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक ज्ञानेश्वर हरकळ, प्राध्यापक साईनाथ बोराळकर, डॉक्टर कैलास फुलउंबरकर, ॲडव्होकेट सुनील बगाटे, प्राध्यापक अनिल नाईक, प्राध्यापक संजय बिडवे, प्राध्यापक राजाराम जेवे, प्राध्यापक डॉक्टर अमोल तळणकर, प्राध्यापक कल्याण बोरसे, चंद्रकांत सारंग, प्राध्यापक गजानन शिंदे, प्राध्यापक गणेश वाघ, संजय डबके, ट्युटर सुरेश राठोड, राजेश पवार, कमलेश नरवडे, आदर्श भवरे, बाबासाहेब भराडे, राजू चांदणे, शंकर लहाणे, राष्ट्रपाल वाघमारे, प्रशांत मकासरे, सुंदर चव्हाण, प्रकाश बलखंडे तसंच संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र छत्रपती संभाजीनगर प्रशिक्षणार्थी यांनी परिश्रम घेतलेत। या प्रसंगी विवाह सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असणारे घाटी रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजीराव सुकरे यांनी आपल्या मनोगतामध्ये संबोधी अकादमी मार्फत राबवण्यात येणाऱ्या सामूहिक विवाह सोहळ्यासह संबोधी अकादमीचे अध्यक्ष समाजभूषण डॉक्टर भीमराव हत्तीआंबिरे यांच्या कार्याचं विशेष कौतुक करून वधूवरांना भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत। तर सोहळ्याचे आयोजक संबोधी अकादमी महाराष्ट्राचे अध्यक्ष समाजभूषण डॉक्टर भीमराव हत्तीआंबिरे यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये संबोधी अकादमी परभणी इथं 25 वर्षांपासून तर छत्रपती संभाजीनगर इथं मागील 3 वर्षांपासून करत असलेल्या सामूहिक विवाह सोहळ्याबाबत मनोगत व्यक्त केलं। आणि भिक्खू संघ ज्यांची आज खास उपस्थिती लाभलेली आहे असे घाटी रुग्णालयाचे डीन त्यांच्या नेतृत्वात गेल्या 1.5 वर्षामध्ये चिठ्ठीमुक्त घाटी अशा पद्धतीने गरीब माणसाला गरीबातल्या गरीब माणसाला विनामूल्य सोय व्हावी यासाठी सातत्याने धडपडणारे स्नेही डॉक्टर शिवाजीराव सुकरे साहेब, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्याला वैद्यकीय सेवा मदत करण्यासाठी सेल निर्माण केला। या सेलचे प्रमुख बालाजी गोरे, वराडे, पतंगेजी, जलारीजी, जगताप साहेब, शशिकांत, कमलेश, सगळे प्राध्यापक आणि आजचे त्यांचा मंगल पद्धतीने विवाह होणार आहे असे सगळे वधूवर मित्र परभणी जिल्ह्यामध्ये 24 म्हणजे 25 वर्षापासून विवाह सुरू आहे।
1 वर्ष कोरोना झाला त्यामुळे 24वा विवाह सोहळा यावर्षी ठरवलेला सुद्धा 1 तारखेला आहे 1 जूनला. आणि छत्रपती संभाजीनगरचं हे 3रं वर्ष आहे. हिंगोली येथे सोहळा सुरू केला आहे 3रं वर्ष. सामूहिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून गरीब माणसांचा पैशाचा खर्च वाचावा आणि शासनाकडून त्याला काही मदत व्हावी यासाठीचा हा उपक्रम संबोधी अकादमी राज्यकर्त्यांतून करत असते. समाजातल्या कुठल्याही माणसाकडून 1 रुपयाची निधी न घेता आम्ही विवाह सोहळे सहखर्चाने करत असतो. 24 वर्ष झाले या सोहळ्याला परंपरा आहे. आमच्यामुळे सर हा शासनाची कन्यादान योजना संबोधीमुळे आली. कारण तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे होते, ते काही IAS ऑफिसरला घेऊन बसले. मागासवर्गीयासाठी काय योजना करायच्या, तर अनेक अधिकारी आपल्या सोहळ्याला आल्यामुळे त्यांना म्हणाले कन्यादान योजना. आणि कन्यादान योजनेच्या वेळी 1 तोळ्याचं मणिमंगळसूत्र आणि 4000ची भांडी असा उपक्रम होता. पण काही ठिकाणी समाज कल्याणच्या अधिकाऱ्यांनी त्यामुळं योजनाबद्ध करून चेक देण्याची व्यवस्था झाली, पण चेकमुळे नुकसान झालं. तर गेल्या वर्षीपर्यंत 20,000 रुपये होते, यावर्षी 25,000 रुपये दिलेले आहे. शासनाने जर 30,000 25,000 रुपये केले असले तरी शासन वर्ष निधी देत नाही. आणि जे विचारे माझे बांधव याच्यामध्ये सामूहिक विवाह सोहळा करतात ते अडचणीत असतात. याच स्टेजवर गेल्या पहिला सोहळा होता त्यावर्षी 130 विवाह झाले. त्याच्यानंतर गेल्या वर्षी पैसे नाही मिळाल्यामुळे 30 झाले, आता 15 आला. म्हणजे मागासवर्गीयासाठी समोर बसलेल्या माझ्या माता भगिनी आणि बंधूंसाठी माहितीसाठी की आपला 25,000 कोटीचा निधी असतो दरवर्षी, पण तो आपल्या माणसाला आपल्या लोकांना न देता इतर ठरवला जातो. आता आपण वर्तमानपत्रात वाचत असाल की लाडकी बहीण योजना किंवा अनेक योजनांच्या माध्यमातून आपले पैसे मिळवले जातात आणि आपल्याला पैसा मिळत नाही. आणि इतर पत्रकारांचे पडदे किंवा आपले बाकी सगळे मंडळी आधी काही YouTube चॅनल आले आहेत आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी की आम्हाला आमचा पैसा आमच्या तोडून पळवला जातोय, आमच्या माणसाला मिळत नाही. त्यासाठी आमचे राज्यावरचे नेते काही करत नाहीत. पंडित साहेब सागर मी अनेक भाषणात बोलतोय की आमचा आवाज थोडा कमी पडतो. ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.